ओम नमो नारायणाय. ओम पुरुषोत्तमाय नमः. पवित्र अशा अधिक महिन्यामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी श्री देवी गुरुजी आदराने स्वागत करत आहे. पुरुषोत्तम महिना हा सर्व कल्याणकारी महिना आहे. या महिन्यामध्ये जे काय आपण व्रत, उपवास, स्नान, दान, तप, व्रत यांचं आचरण करू ते सर्व भगवंताच्या आपल्याला जवळ घेऊन जाणारे आहेत. विशेष म्हणजे ह्या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंचा हा महिना आहे. सर्व पापांचा क्षालन करणारा महिना आहे. म्हणून आपलं पापक्षालन होण्यासाठी नित्य सूर्योदयापूर्वी स्नान केलं पाहिजे. पुरुषोत्तम विष्णू हे प्रत्यक्ष पापहंत्रा असा हा देव आहे. म्हणून भगवंताला नित्य स्नान आपण घातलं पाहिजे. पंचामृत झालं तर आणखीनच चांगलं. त्यानंतर भगवंताची 21 नावं घेऊन तुळशीपत्राचं अर्चन केलं पाहिजे किंवा विष्णवे नमः विष्णवे नमः असं म्हणत भगवंताचं तुलसी अर्चन करावं. नित्य भगवंतापुढे तुपाचं निरंजन लावून अधिक मास महात्म्य यांचं श्रवण किंवा पठण केलं पाहिजे. ह्या सर्व कृती आपल्याकडनं कदाचित होतील न होतील एवढं जरी असलं तरी श्री रवी गुरुजी एक जबाबदारी म्हणून आपल्या सर्वांना या अधिक मास महात्म्याचं व्हिडिओद्वारे पठण करणारे आहेत ते आपण सर्वांनी श्रवण करावं. या माध्यमातून जेव्हा आपण हे श्रवण करण्यासाठी बसाल तेव्हा भगवंताला गंध, अक्षत, फूल, तुळशीपत्र वाहून तुपाचं निरंजन देवापुढे लावायचं आहे. नैवेद्य म्हणून खडी साखर किंवा जे उपलब्ध असेल ते आपण ठेवायचं आहे. एखादं फळ पण ठेवू शकतो. आणि या पूर्ण अधिक मासाच्या अध्यायाचं आपल्याला श्रवण करायचं आहे. शक्य असेल तर आपण बरोबर वाचू पण शकता. हे झाल्यानंतर आपल्या भगवान पुरुषोत्तमाची किंवा पांडुरंगाची आपल्या परिसरात विष्णूंची आरती आपण करायची आहे. यानंतर असाच दिनक्रम आपल्याला पूर्ण पुरुषोत्तम महिन्यामध्ये चालू ठेवायचा आहे. सांगता करताना शेवटच्या दिवशी व्रताचं उद्यापन म्हणून ज्या प्रकारचं व्रत आपण अंगीकारलं आहे, स्वीकारलं आहे त्याप्रमाणे त्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. तेव्हा आमच्या YouTube चॅनलवर या, सबस्क्राईब करा आणि नित्य अधिक मास महात्म्य या ग्रंथाचं श्रवण करा, चिंतन करा आणि भगवंताची अखंड कृपा आपल्या कुटुंबावर राहो. आपल्या सर्वांचं भगवान पुरुषोत्तम कल्याण करो ही प्रार्थना. जय पुरुषोत्तम.